नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईश कोचिंग क्लासेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण इतिहास व राज्यशास्त्र या विषयामध्ये राज्यशास्त्र या विभागात किंवा या विषयामधील प्रकरण क्रमांक 2 निवडणूक प्रक्रिया या प्रकरणाचा इथे आपण अभ्यास करणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये किंवा या आधीच्या लेक्चरमध्ये आपण भारतातील लोकशाहीच्या संदर्भामध्ये संविधानाची वाटचाल या प्रकरणामध्ये भारतातील लोकशाहीच्या संदर्भात संविधान व त्यावर आधारित असं शासनाने आपल्या केलेली वाटचाल याचा आपण अभ्यास या आधीच्या प्रकरणामध्ये चांगल्या रीतीने आपण केला होता। त्याचबरोबर आपल्या भारतात लोकशाही पद्धतीने राज्यकारभार पाहिला जातो, त्यासमोर येणारी आव्हाने कुठली आहेत हे देखील आपण पाहिले आणि शासनाच्या या काही धोरणांमुळे काही आव्हानं ही संपुष्टात देखील आली, पण याचा अर्थ असा नाही की सगळीच्या सगळी संपुष्टात आले असतील, तर त्याही आज आपल्यासमोर बरेचसे प्रश्न आपल्याकडे आहेत। आणि अशा पद्धतीचा ह्या लोकशाहीचा हा राज्यकारभार चालवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला निवडणूक प्रक्रिया ह्या गोष्टीचा आढावा घ्यावा लागतो आणि निवडणूक लढवून त्यानंतर जनमानसामध्ये किंवा आपल्या सामान्य लोकांनी निवडून दिलेल्या शासन व्यवस्थेला आपण लोकशाही पद्धत म्हणतो, याचा आपण अभ्यास या आधीच्या प्रकरणामध्ये आपण चांगल्या रीतीने केला होता। मग आता ही लोकशाही राज्यकारभार कशा पद्धतीने निवडणूक प्रक्रियेच्या अंतर्गत निवडली जाते या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला आजच्या या प्रकरणामध्ये इथे जाणून घ्यायचा आहे। तर निवडणूक प्रक्रिया या प्रकरणातून चला तर मग जास्त वेळ न दवडता पाहूया आपली निवडणूक प्रक्रिया ही कशा पद्धतीने चालली जाते। भारताच्या लोकशाहीच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीत निवडणुकीचा फार मोठा वाटा आहे, बरोबर आहे। सगळ्यात महत्त्वाचं इथे पहिल्यांदाच ओळ आपल्याला दिली की सगळ्यात महत्त्वाचं भारतामध्ये लोकशाही राज्यकारभार पद्धतीने आपल्याकडे राज्यकारभार हा चालवला जातो, पण या लोकशाहीच्या दिशेने सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात जास्त वाटा हा कोणाचा असेल तर निवडणुकीचा वाटा फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। निवडणुका आणि प्रतिनिधित्व या लोकशाहीशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रिया असून निवडणुकीच्या माध्यमातून काय निवडले जातात तर प्रतिनिधी निवडले जातात, हे आपणास माहीत आहे। निवडणुकामुळे काय होतं, सत्ता शांततामय मार्गाने बदलली जाते। वेगवेगळ्या पक्षांना राज्यकारभाराची देखील संधी मिळते। पहा, आता तुम्ही पाहिलंच असेल की सुरुवातीला भाजपचं सरकार यायच्या आधी आपल्याकडे काँग्रेसची सत्ता होती, मग काँग्रेसच्या सत्ताला लोक कंटाळले होते, काहीतरी बदल पाहिजे होता। 2014 साली आपल्याकडे भाजपचं सरकार आलं, 2019 देखील भाजपचं सरकार पुन्हा आलं। म्हणजे प्रत्येक पक्षाला राज्यकारभाराची काय मिळते, संधी मिळते। आणि आता आपल्या महाराष्ट्रामध्ये मात्र ठाकरे सरकार आहे, तुम्हाला तर माहिती असेलच, बरोबर आहे। म्हणजे प्रत्येक पक्षाला काय होते की राज्यकारभाराची इथे संधी मिळते। म्हणजे आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना ह्या पक्षाला राज्यकारभार सांभाळण्याची संधी मिळालेली आहे। मग शासनाच्या धोरणामध्ये बदल घडतात, समाज जीवनही बदलते। आपण जे प्रतिनिधी निवडून देतो ते कार्यक्षम, प्रामाणिक, विश्वासू, जनमताची कदर करणारे असावेत अशी एक भावना असते। ज्या निवडणूक प्रक्रियेद्वारे आपण त्यांना निवडून देणार आहोत ती निवडणूक प्रक्रिया ही कशी हवी तर खुली, न्याय आणि विश्वासार्ह असावी लागते। त्या दृष्टीने किंवा या दृष्टीने भारताच्या संविधानाने निवडणुका घेण्यासाठी एका स्वतंत्र निवडणूक आयोगाची काय केली आहे, तरतूद केली आहे। आलं लक्षामध्ये? म्हणजे हे देखील चांगल्या पद्धतीने निवडणुका राबवल्या जाव्यात यासाठी देखील एक निवडणूक आयोगाची स्थापना आपल्या भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेली आहे किंवा तरतूद करून ठेवण्यात आलेली आहे। भारताचा निवडणूक आयोग आणि राज्य पातळीवर असणारा राज्य निवडणूक आयोग आपल्या देशातील सर्व महत्त्वाच्या निवडणुका घेतात। म्हणजे भारताचा एक निवडणूक आयोग आहे, त्याचबरोबर राज्य पातळीवर देखील राज्य निवडणूक आयोग आहे आणि अशा पद्धतीने आपल्या देशातील ह्या सगळ्या महत्त्वाच्या निवडणुका या दोन्ही आयोगामार्फत घेतल्या जातात। निवडणुकीच्या तारखा घोषित करण्यापासून ते निवडणुकांचे निकाल जाहीर करेपर्यंत
सर्व निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली चालते. एका मोठ्या आणि व्यापक लोकशाही प्रक्रियेचा निवडणूक प्रक्रिया हा एक अविभाज्य भाग आहे. प्रस्तुत पाठात आपण निवडणूक आयोगाची रचना, बरोबर आहे, म्हणजे निवडणूक आयोगाची रचना कशी असते, त्यांची कार्य कोणती कोणती आहेत व भूमिका आपण समजावून घेणार आहोत. निवडणूक प्रक्रियेत कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत याचीही चर्चा आपण या पाठामध्ये आपण काय करणार आहोत, जाणून घेणार आहोत किंवा करणार आहोत. मग आता निवडणूक आयोग कसं असतं, कशी असते त्यांची रचना, ह्या गोष्टीचा आपण इथे आता विचार करूया. निवडणूक आयोग, ओके, भारतातील निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी अर्थातच निवडणूक आयोग आहे. बरोबर आहे. भारतातील निवडणूक जी प्रक्रिया आहे किंवा घडवून आणली जाते, ज्या केंद्रस्थानी कोण असतं तर निवडणूक आयोग हे महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतीय संविधानाच्या कलम 324ने या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली असून त्यात एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य 2 निवडणूक आयुक्त असतात. एक प्रमुख निवडणूक आयुक्त असतो आणि त्यांना सपोर्टेटिव्ह म्हणून अजून 2 निवडणूक आयुक्त ह्या स्वायत्त यंत्रणेच्या निर्मितीमध्ये केली जाते. निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतं तर राष्ट्रपती करतात. निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य जपले जावे म्हणून मुख्य निवडणूक आयुक्तांना सहजासहजी अथवा एखाद्या राजकीय कारणावरून पदभ्रष्ट केले जात नाही. निवडणूक आयोगाच्या खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद देखील असते. ओके, मग आता इथे पहा, हे जनरल नॉलेज पर्पज तुम्हाला हे 2 इथे टॉपिक दिलेले आहेत. एक म्हणजे माहीत आहे का तुम्हाला, बरोबर आहे, प्रतिनिधित्व म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर दुसरं इथे अजून एक माहीत आहे का, हा एक टॅब दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपण प्रतिनिधित्व म्हणजे काय ते जाणून घेऊया. आधुनिक लोकशाही ही प्रातिनिधिक लोकशाही आहे. लोकशाहीतील निर्णय प्रक्रियेत संपूर्ण जनतेला सामावून घेणे शक्य नाही. यातून जनतेने आपल्या वतीने काही लोकांना राज्यकारभार करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून निवडून देण्याची पद्धत निर्माण झाली. प्रतिनिधींनी जनतेला जबाबदार राहून जनतेच्या कल्याणाला प्राधान्य देत राज्यकारभार करणे अपेक्षित असते. मग आता माहीत आहे का तुम्हाला, स्वतंत्र भारतातील इथे पहा, नीट पहा, आता स्वतंत्र भारतातील प्रमुख निवडणूक आयुक्त, ओके, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते. 1921 साली सेन हे ब्रिटिशकालीन भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. पुढे 1950 मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाल्यानंतर त्यांना निवडणूक आयुक्तांचा पदभार दिला. हे आपल्याला सुकुमार सेन इथे तुम्हाला इथे चित्र दिसतंय. अतिशय प्रतिकूल व कठीण परिस्थितीत देखील सेन यांनी अगदी कौशल्याने आयोगाचे काम सांभाळले. आता पाहूया, निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र कर्मचारी वर्ग नाही. इतर शासकीय विभागातील अधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मदतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते. हे आता तुमच्या लक्षात आलं असेल की निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र असा कर्मचारी वर्ग प्रस्थापित केला नाही आहे. फक्त त्याच्यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 अन्य त्यांना सपोर्टेटिव्ह म्हणून आयुक्त, तिथे 3 असे काय दिलेले असतात, आयुक्त दिलेले असतात. आणि यांची देखील नेमणूक कोण करतं तर राष्ट्रपती करत असतात. आणि या सगळ्या निवडणुकीचा आता 4 वर्षांनी 5 वर्षांनी अशा निवडणुका येत असतात. आणि म्हणून या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेचं कार्य सांभाळण्यासाठी किंवा कामकाज पाहण्यासाठी स्वतंत्र असा कर्मचारी वर्ग या आयोगाकडे नसतो. तर ज्या वेळेला या निवडणुका घोषित केल्या जातात त्यानंतर त्या राज्यातील किंवा त्या भागातील जे विभागातील जे शासकीय अधिकारी असतात, म्हणजे गव्हर्नमेंट जॉबला असणारे अधिकारी, त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या स्कूलमध्ये म्हणजे झेडपीच्या स्कूलमध्ये, जिल्हा परिषदेच्या स्कूलमध्ये असलेले शिक्षक व कर्मचारी यांच्या मदतीने ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते. चला तर मग आता ह्या निवडणूक आयोगाची कार्य काय आहेत ते पाहूया. मतदार याद्या तयार करणे, सगळ्यात पहिलं कार्य आहे मतदार यादी तयार करणे. ओके, आता आपण गेल्या प्रकरणामध्ये प्रकरण क्रमांक 1 मध्ये आपण पाहिलं की संविधानामध्ये काही बदल घडून आणले. निवडणूक म्हणजे मतदान करण्यासाठी पूर्वी वयवर्ष 21 असावं लागत होतं, तर ती दुरुस्ती करून 18 वय केलं. आणि मग आता इथे मतदार यादी कशा पद्धतीने तयार केली जाते, हे सगळ्यात महत्त्वाचं कार्य हे निवडणूक आयोगाचं आहे. कशी परत तयार करतात पहा.
वयाची 18 वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला काय आहे? मतदानाचा हक्क आहे. तो बजावण्यासाठी त्याचे नाव मतदार यादीत असावे लागते. मतदार याद्या तयार करणे, त्या अद्ययावत करणे, नव्या मतदारांचा समावेश करणे इत्यादी कामे निवडणूक आयोग करते. मतदारांना ओळखपत्र देण्याचा अधिकार देखील निवडणूक आयोगाला आहे. माहीत आहे का तुम्हाला, मतदार नोंदणीसाठी विशेष मतदार जागृती मोहीम आखण्यात येते. त्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. दुसरं काय कार्य आहे? निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणे. निवडणुकीचे संपूर्ण संचालन ही निवडणूक आयोगावरील जबाबदारी असल्याने कोणत्या राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते. उमेदवाराच्या अर्जाची छाननी. निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडणुकीसाठी उभे करतात. तसेच कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता स्वतंत्रपणे काही उमेदवार निवडणूक लढवतात. अशा अपक्ष उमेदवारांसह निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या या सर्व उमेदवारांना अर्ज भरावा लागतो व त्यात स्वतः संबंधी सर्व माहिती द्यावी लागते. या अर्जाची काटेकोर छाननी निवडणूक आयोग करते व पात्र उमेदवारांना निवडणूक लढवण्यास परवानगी देते. हे झालं तिसरं कार्य कोणाचं? निवडणूक आयोगाचं. मग आता राजकीय पक्षांना मान्यता देणे, बरोबर आहे. हे देखील काय आहे? निवडणूक आयोगाचंच काम आहे. राजकीय पक्षांना मान्यता देणे. आपल्या देशात बहुपक्ष पद्धती आहे. तसेच नवे पक्ष निर्माण होतात. पक्षामध्ये फूट पडून नवे पक्ष अस्तित्वात येतात. अशा सर्व पक्षांना निवडणूक आयोगाची मान्यता आवश्यक असते. एखाद्या पक्षाची मान्यता रद्द करण्याचा अधिकारही निवडणूक आयोगाला असतो. निवडणूक आयोग राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह देते. ओके, म्हणजे पक्षाला चिन्ह देण्याचं कार्य देखील कोणाचं आहे? तर निवडणूक आयोगाचंच आहे. निवडणुकीसंबंधी वाद सोडवणे. आता निवडणुकीसंबंधी काही वाद निर्माण झाल्यास ते सोडवण्याची जबाबदारी देखील निवडणूक आयोगावरतीच असते. त्यानुसार एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेणे अथवा उमेदवाराची अपात्रता घोषित करणे ही कामे निवडणूक आयोगाची आहेत. तुम्ही सांगू शकाल का, राजकीय पक्षांना मान्यता देताना निवडणूक आयोग कोणते निकष लावते? बरोबर आहे. त्याचबरोबर असे का करावे लागते? उमेदवारांना फक्त वयाची अट असताना त्यांनी इतर माहिती निवडणूक आयोगाला देणे का महत्त्वाचे आहे आणि उमेदवारांना त्यांच्याकडील मालमत्तेची माहिती निवडणूक आयोगाला का द्यावी लागते हे देखील तुम्हाला का करावं लागतं हे तुम्हाला स्वतःहून जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर असे का, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी काही मतदारसंघ राखून ठेवले जातात. सर्वच राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हे असतात. मतदानाच्या वेळी आणि मतमोजणी करताना राजकीय पक्षांचे अधिकृत प्रतिनिधी हजर असतात. दूरदर्शन, आकाशवाणी या प्रसारमाध्यमांवर आपली बाजू मांडण्याची सर्व मान्यताप्राप्त पक्षांना समान संधी असते. आता पाहूया पुढचा मुद्दा, मतदारसंघाची पुनर्रचना. कशा पद्धतीने आपण मतदारसंघाची पुनर्रचना करतो ते इथे जाणून घेणं फार अपेक्षित आहे. ओके, चला तर मग जाणून घेऊया. लोकसभेतील एकूण सदस्य संख्या ही किती असते? 543 आहे. हे सभासद कसे निवडून येतात? प्रत्येक सभासद एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो. म्हणजेच लोकसभेचे 543 मतदारसंघ आहेत. हे मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाच्या परिसीमन समितीचे ओके म्हणजेच डिलिमिटेशन्स कमिशनचे असते. कोणत्याही दबावाखाली न येता ही यंत्रणा तटस्थपणे मतदारसंघाची पुनर्रचना करते. जाणून घ्या, मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे आणि जबाबदारी देखील. मग आता इथे काही डिस्कशन चाललंय, पहा बरं. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आचारसंहितेचे सरकारलाही पालन करावे लागते. मग निवडणूक आयोग श्रेष्ठ की सरकार? हा प्रश्न साहजिकच पडणं अपेक्षित आहे. बरोबर आहे. चला तर आता पुढे पाहूया. खालीलपैकी कोणत्या दोन बाबी आचारसंहितेचा भंग करणाऱ्या आहेत असे तुम्हाला वाटते? उमेदवाराकडून वसाहतीत घरगुती वापराच्या वस्तूचे वाटप करणे हे काय आहे? आचारसंहितेचा भंग होऊ शकतो. निवडून दिल्यास पाणी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन. ओके.
घरोघरी जाऊन मतदारांना भेटणे व निवडून देण्याची विनंती करणे, जातीचे वा धर्माचे आवाहन करून पाठिंबा मिळवणे. ओके, मग मतदारांसाठी संहितेत तुम्ही कोणत्या नियमांचा समावेश कराल हे तुम्हाला स्वयं अध्ययने हे त्याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळवायचं आहे. ओके, लक्षात ठेवा. हिमाचल प्रदेश हा एक तुम्हाला जनरल नॉलेजसाठी GK वाढवण्यासाठी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हिमाचल प्रदेश या राज्यातील श्याम शरण नेगी भारताचे पहिले मतदार ठरलेत. सगळ्यात पहिलं मतदान करणारं भारतामध्ये मतदार हे कोण आहेत, तर हे श्याम शरण नेगी हे हिमाचल प्रदेशातील गृहस्थ आहेत. यांनी 25 ऑक्टोबर 1951 रोजी घेण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. म्हणजे जनरल नॉलेजसाठी तुम्हाला हे महत्त्वाचं आहे. पेपरच्या दृष्टिकोनातून जरी महत्त्वाचं नसलं तरी उद्या जाऊन तुम्ही 10वीच्या नंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्याल किंवा कुठल्याही पद्धतीची एक्झाम द्याल तर त्या एक्झामसाठी जनरल नॉलेज GKचा एक पेपर असतो. त्या GKच्या पेपरसाठी अशा पद्धतीचे जनरल नॉलेज तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की बाबा पहिला मतदार लोकसभा निवडणुकीमध्ये पहिला मतदानाचा हक्क बजावणारा व्यक्ती कोण, असं जर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे हिमाचल प्रदेश या राज्यातील श्याम शरण नेगी हे भारताचे पहिले मतदार ठरले. आणि किती साली दिलं होतं तर 1951 आणि किती तारखेला 25 ऑक्टोबर 1951 रोजी यांनी आपलं पहिलं मत आणि पहिले मतदार म्हणून यांनी हक्क बजावला आहे. मग आता पुढे पाहूया या निवडणूक आयोगाची प्रक्रिया कशी किंवा निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने होते. पहा बरं, मतदारसंघाची पहिली निर्मिती केली जाते. त्यानंतर मतदार याद्या निश्चित केल्या जातात. तिसऱ्या पायरीमध्ये उमेदवाराकडून नामांकन पत्र व छाननी केली जाते. मग निवडणुकीचा प्रचार केला जातो. मग त्यानंतर प्रत्यक्ष मतदान होते. मतदान झाल्याच्या नंतर मतमोजणी होते. निवडणुकांचे निकाल जाहीर होतात आणि निवडणुकीसंबंधीच्या वादाचे निराकरण त्यानंतर केले जाते. मग आता आचारसंहिता म्हणजे नेमकं काय हे आता इथे आपण जाणून घेऊया. भारतातील निवडणुका जास्तीत जास्त खुल्या व न्याय वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे ज्या उपाययोजना राबवल्या आहेत त्यात आचारसंहितेचा दॅट इज अ कोड ऑफ कंडक्ट समावेश करता येईल. गेल्या काही दशकांपासून निवडणूक आयोगाने आपले सर्व अधिकार वापरून निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणुकीपूर्वी काही काळ व निवडणुकीच्या दरम्यान सरकार, राजकीय पक्ष व मतदारांनी निवडणुकीसंबंधी कोणत्या नियमांचे पालन करावे ते आचारसंहितेत स्पष्ट केलेले असते. या नियमांचा शासनालाही भंग करता येत नाही. गेल्या काही निवडणुकांमध्ये आचारसंहितेच्या संदर्भातील कारवायांमुळे सामान्य मतदार आश्वस्त झाल्याचे दिसते. आता मुक्त व न्याय निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने. आपल्या देशाचा विस्तार व मतदारसंख्या लक्षात घेता निवडणुका घेणे हे अतिशय आव्हानात्मक काम आहे. निवडणूक आयोगाला कायद्याच्या चौकटीत राहून या आव्हानांचा सामना करावा लागतो. काही आव्हानांचा इथे उल्लेख केला आहे. उदाहरणार्थ, निवडणुकांमध्ये आर्थिक गैरव्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. तो रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला अनेक उपाययोजना कराव्या लागतात. बरोबर आहे. काही उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही राजकीय पक्ष त्यांना काय करतात, तिकीट देतात व ते निवडूनही येतात. त्यामुळे राजकारणाचे गुन्हेगारीकरण तर होतेच, पण त्याचबरोबर निवडणूक आयोगाला मुक्त वातावरण राखण्यात अडचणी येतात. निवडणुकांमध्ये होणारी हिंसा हेही एक मोठे आव्हान आहे. निवडणुका दरम्यान होणाऱ्या हिंसेचे प्रमाण वाढत आहे. हिंसा रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन निवडणूक आयोगाला मदत केली पाहिजे. आय होप की तुम्हाला हे चांगल्या रीतीने समजत असावं. ओके, सो पाहूया बरं, माहीत आहे का तुम्हाला या टॅबमध्ये आपण काय पाहतोय, याच्यामध्ये काय माहिती दिलेली आहे. पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार याद्या तयार करण्याचे काम आव्हानात्मक होते. आपल्या देशात निरक्षरतेचे प्रमाण अधिक होते व त्यामुळे मतदान करण्याची विशेष पद्धत वापरली गेली. मतदानासाठी स्टीलच्या जवळजवळ 20 लाख मतपेट्या तयार केल्या गेल्या आणि त्या मतपेट्यांवर पक्षांची निवडणूक चिन्हे चिटकवली गेली. ज्या पक्षाला मतदान करायचे आहे त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या पेटीत मतदारांनी कोऱ्या कागदाची घडी करून टाकायची अशी पद्धत ठरवण्यात आली. त्यामुळे निरक्षर लोकांना मतदान करता आले.
त्यानंतर अजून एक मुद्दा आहे, राजकारणावर आपल्याच कुटुंबाचा प्रभाव राहील यासाठी नातेवाईकांनाच निवडणूक उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे प्रातिनिधिक संस्थांमध्ये कौटुंबिक मक्तेदारी निर्माण होऊ शकते. विचार करा, घराणेशाहीमुळे राजकीय पक्षांचे कोणते नुकसान होत असेल? एक मत एक मूल्य यातून तुम्हाला काय समजते? निवडणूक सुधारणा. निवडणूक ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. निवडणुकांवर लोकशाहीचे भवितव्य अवलंबून असते. योग्य सुधारणा केल्यास निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढते. इथे काही निवडणूक सुधारणा सुचवल्या आहेत. त्याचे कोणते परिणाम होतील असे तुम्हाला वाटते हे आता इथे आपण पाहूया. बघा, स्त्रियांचे राजकारणातील प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी राजकीय पक्षांनी उमेदवारी देतानाच 50% महिला उमेदवारांना द्यावी व त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करावा. बरोबर आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना राजकीय पक्षांची उमेदवारी देऊ नये. या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयांचे काटेकोर पालन करावे. निवडणुकांचा खर्च सरकारने करावा. त्यामुळे राजकीय पक्ष आर्थिक गैरव्यवहार करणार नाहीत व निवडणुकीतील पैशांचा गैरवापर थांबवता येईल. लोकप्रतिनिधित्वाचा कायद्यातही त्या दृष्टीने बदल करून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणुकीत सामील होणार नाहीत याची काळजी घ्यावी. आता मतपेटी ते EVM मशीनपर्यंतचा प्रवास. पूर्वी अशा मतपेट्या होत्या आणि आता मतपेटी आज काय झाल्यात, नामशेष होऊन त्या जागी आज मतदान करण्यासाठी EVM मशीनचा वापर केला जातो. पाहूया तर मग आता हे कशा पद्धतीने ह्याचा प्रवास झाला ते इथे आपण पाहूया. स्वतंत्र भारतातील पहिली निवडणूक ही 1951-52 मध्ये पार पडली. निवडणुकीच्या राजकारणाला, त्यातून लोकशाही व्यवस्थेला आकार देण्यास त्या काळात सुरुवात झाली. सुरुवातीच्या अनेक निवडणुकांमध्ये मतपेट्यांचा वापर केला जात असे. 1990 च्या दशकापासून मात्र इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन EVM मशीन येऊ लागले. वापरण्यात येऊ लागले. मतदान करताना यंत्राचा वापर सुरू झाल्याने अनेक बाबी साध्य करता आल्या. EVM मशीनवर दर्शवलेल्या उमेदवारांपैकी कोणालाही मत द्यायचे नसेल तर त्यावरीलपैकी कोणीही नाही, म्हणजे नन ऑफ द अबो, नोटा. बरोबर ना. आता बऱ्याच जणांना नोटा म्हणजे काय माहीत नसतं. म्हणजे वरीलपैकी कुठल्याही उमेदवाराला जर तुम्हाला मत द्यायचं नसेल तर आता EVM मशीनमध्ये नोटा हा पर्याय देण्यात आलेला आहे आणि हा पर्याय देता येणे मतदारांना शक्य झाले आहे. नोटा म्हणजे याचा फुल फॉर्म काय येतो? नन ऑफ दी अबो. नन स्टँड फॉर नॉट, नन फॉर, N स्टँड फॉर नन, O स्टँड फॉर ऑफ आणि T स्टँड्स फॉर द आणि A स्टँड्स फॉर अबो. नन ऑफ दी अबो म्हणजे ज्याला आपण म्हणतो नोटा पर्याय. दिव्यांग व्यक्तींनाही मतदान करणे सोपे जाऊ लागले. पर्यावरणाच्या रक्षणाला देखील मदत झाली. विशेषतः वृक्षतोडीला प्रतिबंध झाला. तसेच निवडणुकांचे निकाल लवकर लागू लागले. या सगळ्या गोष्टींचा हा एवढा फरक झाला मतपेट्यांपासून EVM मशीन आल्याच्या नंतर. येत आहे लक्षामध्ये? सो पुढच्या टॉपिककडे आपण आता वळूया. हेही जाणून घ्या. सार्वत्रिक निवडणुका. दर 5 वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका असे म्हणतात. बरोबर आहे. दर 5 वर्षांनी लोकसभेची निवडणूक होते. याला आपण काय म्हणतो? सार्वत्रिक निवडणुका असं आपण म्हणतो. मध्यावधी निवडणुका म्हणजे काय? निवडून आलेले सरकार मुदत पूर्ण होण्याआधीच अल्पमतात आले किंवा आघाडीचे शासन असल्यास अथवा घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास सरकारचे काय होते? बहुमत संपुष्टात येते. पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसेल तर अशा वेळेस मुदत पूर्ण होण्याआधीच निवडणुका घ्याव्या लागतात. अशा गोष्टीच्या वेळेला त्या निवडणुकीला आपण मध्यावधी निवडणुका म्हणून ओळखलं जातं. पोटनिवडणुका विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक शासन संस्थांमधील एखाद्या लोकप्रतिनिधीने राजीनामा दिल्यास अथवा एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाल्यास ती जागा काय होते? रिकामी होते आणि त्या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेतली जाते. त्यास आपण काय म्हणतो? पोटनिवडणूक असं म्हणतो. बरोबर आहे. चला तर पुढचा टॅब आहे. माहीत आहे का तुम्हाला? 8 ऑक्टोबर 2010 रोजी निवडणूक आयोगाने तज्ज्ञांचा समावेश असलेल्या एका समितीची स्थापना केली. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये मतदाराची पडताळणी पावती, दॅट इज VVPAT, वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल, ही सुविधा समाविष्ट करण्याचे ठरवले.
व त्यास सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. मतदारांना त्यांनी दिलेले मत योग्य प्रकारे नोंदवले गेले आहे की नाही हे तपासण्याची सुविधा उपलब्ध झाली. कशामुळे? व्हीव्हीपॅटमुळे, म्हणजे वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल हा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि निवडणुकीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. सो अशा पद्धतीने या पाठात आपण काय केला, निवडणूक प्रक्रियेच्या अनेक बाजूंनी विचार केला आणि पुढील पाठामध्ये आपण भारतातील आपले बरेचसे असे राजकीय पक्ष आहेत त्या पक्षांचा आपण इथे काय करणार आहोत, चांगल्या रीतीने अभ्यास करणार आहोत. मला आशा आहे की तुम्हाला हा जो प्रकरण क्रमांक 2 आहे तो चांगल्या रीतीने तुम्हाला समजला असेल. या प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाची रचना कशी असते, कार्य कशी असतात, हे सगळं आपण इथे जाणून घेतलं आणि निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने पार पाडली जाते हे देखील आपण पाहिलं. 1951 पासून ते आजतागायत निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कशा पद्धतीने बदल होत गेले आणि अगदी EVM मशीनपर्यंत, म्हणजे साध्या मतदान पेट्यांपासून EVM मशीनपर्यंतचा प्रवास हा कसा झाला हे देखील आपण पाहिलं. आणि आज या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने पारदर्शकता आणण्यात आपल्या ह्या संविधानाला आणि निवडणूक आयोगाला यश मिळालं याचाही देखील आपण इथे चांगल्या रीतीने अभ्यास केला. आणि माझ्या मते तुम्हाला हे प्रकरण चांगल्या रीतीने समजलं असेल अशी मी इथे आशा करतो. आणि पुढील प्रकरणामध्ये आपल्याला विविध अशा राजकीय पक्षांचा इथे काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. अशा पद्धतीने आपलं प्रकरण क्रमांक 2 निवडणूक प्रक्रिया इथे संपलं असं मी जाहीर करतो. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.